सविनय जय भीम. रोजच धम्मप्रसारामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पुन्हा एकदा मी आज आपल्याशी संवाद साधण्यासाठी रोजच धम्मप्रसारामध्ये आलेलो आहे. नेहमीप्रमाणे आजचा विषय जो आहे तो बौद्ध धम्म एक जिज्ञासा या विषयावर आपण संवाद चर्चा करणार आहोत, संवाद साधणार आहोत. प्रथमतः रमाई तसेच माता त्यागमूर्ती माता रमाई, त्यागमूर्ती माता माईसाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन. नेहमीप्रमाणे आजचा जो विषय आहे बौद्ध धम्म जिज्ञासा, हा विषय मांडत असताना मला सांगावंसं वाटतं की बौद्ध धर्मामध्ये भारतीय आणि भारताच्या बाहेरील विद्वानांनी यावरती चांगल्या प्रकारचं विचार मांडलेले आहेत, साहित्य निर्माण केले आहे. त्याचा काही आधार विशेषतः बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 नंतर 14 ऑक्टोबर 1956 या महत्त्वाच्या आणि मंगलदिनी आपला जो बौद्ध धम्म दिला, बौद्ध धम्माचं धर्मांतर केलं. हा बौद्ध धम्माचा मूळ गाभा म्हणजे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध आणि त्याचा धम्म हा धम्मग्रंथ आपल्यासाठी दिलेला आहे. या धम्मग्रंथाचा आधार धरून बौद्ध धम्माची एक जिज्ञासा व्हावी, सिद्धार्थाविषयी, बुद्धाविषयी, धम्माविषयी जागरूकता निर्माण करावी. या दृष्टिकोनातून मी रोजच धम्मप्रसाराच्या माध्यमातून आपल्यासमोर येत असतो. पुन्हा एकदा आजचा जो प्रश्न आहे तो म्हणजे सिद्धार्थाने ध्यान मार्ग का अवलंबिला किंवा ध्यान मार्गाचा अवलंब कशा प्रकारचे केला. तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे हे आज आपण देण्याचा प्रयत्न करतोय. तर सिद्धार्थाचा ध्यान मार्गाचं शिक्षण कोणाजवळ झालं किंवा सिद्धार्थाचं ध्यान हा काय आहे हा भाग आपल्याला शिकायचा आहे. तर सिद्धार्थ गौतम बुद्ध सिद्धार्थ हा राजगृह सोडल्यानंतर पहिल्यांदाच अलार कलाम यांच्या आश्रमामध्ये गेले होते आणि सिद्धार्थाने ध्यानमार्ग हा तपस्वी अलार कलाम यांच्याकडून पहिल्यांदा शिकला आणि अलार कलाम यांनी सिद्धार्थास ध्यानमार्ग हा शिकविला. त्याच्यानंतर सिद्धार्थ अंकिंचनातायन नावाची जी समाधी आहे ही सुद्धा अलार कलामाने सिद्धार्थाला शिकवली. त्यानंतर ध्यानाच्या 7 पायऱ्या ज्या असतात त्या सुद्धा अलार कलामाने पहिल्यांदा सिद्धार्थास शिकविल्या आणि त्या सिद्धार्थाने स्वतः आत्मसात केल्या. परंतु ह्या सर्व जे क्रिया आहेत ह्या श्वासापासून श्वासोच्छ्वासाच्या पद्धतीच्या आहेत आणि ह्या सर्व क्रिया श्वसनावरती आधारित आहेत. हा ह्या ध्यान मार्गाचा मुख्य भाग येतो आणि ध्यान म्हणजे आपल्या श्वसन क्रियापासून सुरुवात होते आणि ध्यानाचा शेवटसुद्धा श्वसन क्रियाचा शेवट असतो. अशा ध्यानाच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. त्याच्यामध्ये महत्त्वाच्या काही पद्धती आहेत. तर पहिली पद्धत आहे ती आहे आनापानसती. मग आनापानसती काय? आनापानसतीमध्ये आपण एकच म्हणू शकतो, आनापान येणे आणि जाणे.
आणि आनापानसतीमध्ये येणारी श्वास जाणारा श्वास यावरती आपल्याला नियंत्रण करायचं आहे, नियंत्रण ठेवायचं आहे. त्यानंतरचा पुढचा भाग येतो प्राणायाम. प्राणायाम म्हणजे पूरक, कुंभक आणि रेचक त्या वेदना आहेत त्यावरती नियंत्रण ठेवणं. आणि शेवटचा जो ध्यानाचा जो प्रकार मोडला जातो तो आहे समाधी मार्ग. त्यानंतर सिद्धार्थ उदक रामपुत्र नावाच्या ऋषीकडे गेला. पहिल्यांदा सिद्धार्थाने आलार कामालाकडे ध्यानधारणा शिकली. त्याच्यानंतर सिद्धार्थ उदक रामपुत्र नावाच्या तपस्वी ऋषीकडे गेला. तिथे सुद्धा त्यांनी ध्यानाची शिक्षण घेतले. ध्यानाचे तिथे आलार कामाकडे 7 प्रकारची शिक्षण ध्यानाचे प्रकार मिळाले. परंतु उदक रामपुत्रा याच्याकडे सिद्धार्थाला ध्यानाचा 8वा प्रकारसुद्धा पायरीसुद्धा शिकायला मिळाली. आणि ती 8वी पायरी आहे ती सिद्धार्थाने आत्मसात केली होती. याप्रमाणे पुढे कौशल जनपदातील दोन्ही महान आचार्याकडून ज्ञान प्राप्त केल्यावर सिद्धार्थ मगध राज्यात गेले. सिद्धार्थ मगध राज्यात गेला व तेथील ध्यान साधना ही स्वतः सिद्धार्थाने आत्मसात केली. सिद्धार्थ ध्यान शिकण्यासाठी, ध्यानाची पद्धत शिकण्यासाठी अनेक ठिकाणी गेला. जसे की आलार कलामकडे गेलेले आहेत, जसे की उदक रामपुत्राकडे गेले. त्याच्यानंतर पुढे मगध येथे गेले आणि सिद्धार्थाने अशा प्रकारचं ध्यान शिकलं, ध्यानात स्वतः आत्मसात केलं. त्यानुसार श्वासाची जी पूर्णता प्रक्रिया आहे ती शिकली. निरोध करणे, एकाग्रता करणे साधायची कशी, या प्रकारची ध्यानाची पूर्ण ध्यान हे आत्मकेंद्रित केलं. आणि ही अत्यंत वेदनादायी पद्धती होती, परंतु सिद्धार्थाने ह्या ध्यानधारणेला सुद्धा आत्मसात केलं. याच्या पुढचा प्रश्न आहे, सिद्धार्थाने ब्राह्मणाच्या तत्त्वज्ञानाचे अध्ययन केले होते काय? फार महत्त्वाचा प्रश्न आहे. सिद्धार्थाने ब्राह्मणाच्या तत्त्वज्ञानाचे अभ्यास केला होता का? सिद्धार्थाने ब्राह्मणाच्या तत्त्वज्ञानाचे अध्ययन केलं होतं. मग ब्राह्मणाची फिलॉसॉफी किंवा ब्राह्मणाचं तत्त्वज्ञान हे कसं होतं? तर त्या काळामध्ये ब्राह्मणाचं तत्त्वज्ञान हे 4 प्रकारच्या आधारस्तंभावर होतं. एक होतं वेद पवित्र आहेत आणि ते अपुरुषोत्तम आहेत. काय? वेद पवित्र आहेत व ते अपौर्वेय आहेत. दुसरा प्रकार होता जन्म मरणाच्या फेऱ्यापासून आत्म्याची मुक्ती वैदिक यज्ञत्याग केल्याने व ब्राह्मणांना दान दिल्याने होऊ शकते. तिसरा आहे चातुर्वर्ण्य ही आदर्श समाजरचना होय. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. आणि 4 आश्रम हीच आदर्श जीवन रचना होय. जसे की ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम. चौथा प्रकार जो मोडतो तो कर्मवादाचा सिद्धांत आहे. कर्मवादाचा सिद्धांत म्हणजे मागील जन्मी केलेल्या कर्मानुसार आत्मा पुढील जन्म ग्रहण करतो. याचाच अर्थ की सिद्धार्थाने ब्राह्मणी तत्त्वज्ञानाचे अध्ययन केले होते. यानंतरचा प्रश्न जो आहे तो सिद्धार्थाने वेदाविषयीचे मत काय? फार महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. आपण इथे बौद्ध धर्माचा जिज्ञासा करत आहे. जी प्रश्न निर्माण होत आहेत त्यावरती चर्चा, त्यावरती
अभ्यास होणं, माहिती मिळवून घेण्यासाठी आपण प्रयत्न करतो आहे आणि आपण सुद्धा ही माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सिद्धार्थाला भगवान बुद्धांना बुद्धत्व प्राप्त केल्यानंतर 45 वर्ष बुद्ध होते. त्यापूर्वी ते गृहस्थावस्थेत होते. याचा जर विचार केला तर एकंदर 80 वर्षापर्यंतचा हा अभ्यास आपल्याला कमीत कमी वेळात न्यायचा आहे. कमीत कमी वेळात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे. तरी माझी तुम्हाला विनंती आहे, आव्हान आहे की आपण सुद्धा ही जिज्ञासा केली पाहिजे, आपण सुद्धा अभ्यास केला पाहिजे, जेणेकरून जिज्ञासा तयार होईल. नवीन येणारी पिढी आहे हे बौद्ध धम्म काय आहे हा समजू शकेल. तर याच्या पुढचा जो प्रश्न माझा म्हणजे जिज्ञासेचा आहे की सिद्धार्थाचे वेदाविषयी काय मत होते. आत्ताच आपण प्रश्न जो निर्माण केला होता त्याच्यामध्ये सांगितलं होतं की सिद्धार्थाने ब्राह्मणी तत्त्वज्ञानाचे अध्ययन केले होते का. उत्तर होतं होय. अगदी त्याप्रमाणे आता पुढे प्रश्न निर्माण झालेला आहे, तो म्हणजे सिद्धार्थाचे वेदाविषयी. तर सिद्धार्थांचे वेदाविषयी मत, सिद्धार्थचं वेदाविषयी मत म्हणजे वेदांना अपौरुषेय मानल्याने विचार स्वातंत्र्यास तिलांजली देण्यासारखेच आहे असे सिद्धार्थाचे साधारण मत असावे असे वाटते. वेद म्हणजे मंत्र आणि ऋचा किंवा काव्याचा संग्रह होय. या ऋचांचे उच्चारण व पठण करणाऱ्याचा ऋषी असे म्हणत. मंत्र म्हणजे इंद्र, वरुण, अग्नी, सोम, ब्रह्म इत्यादी देवांना संबोधून केलेली काव्यरचना व प्रार्थना होय. शत्रूपासून रक्षण किंवा शत्रूविरुद्ध सहाय्य किंवा धन प्राप्त करावयास ह्या प्रार्थना केलेल्या आहेत. त्यासाठी भक्तजनापासून भोजन, मांस आणि सुरास देवाने स्वीकारावी असे आवाहन प्रार्थनामध्ये केलेले आहे. हे वेदामध्ये सांगतायत ते सिद्धार्थ किंवा जे वेदामध्ये आहे त्याचं खुलासा इथे होत आहे. वेदामध्ये तत्त्वज्ञानाचे प्रमाण फारच कमी आहे, परंतु काही ऋषींनी तत्त्वज्ञानावर काव्य रचलेले आहेत दिसते. काही ऋषींनी वेदावरती तत्त्वज्ञानावर काही काव्य रचलेले आहेत. त्याची काही नावं आहेत, जसे की अमर्षघन, प्रजापती परमेष्ठी, बृहस्पती, अनिल, दीर्घतम्मा, नारायण, हिरण्यगर्भ आणि विश्वकर्मा. या सर्वांनी सृष्टीची उत्पत्ती केली अशी झाली. वेगवेगळ्या वस्तू कशा उत्पन्न झाल्या, सृष्टी कशा प्रकारे विलीन होईल इत्यादी प्रश्नाचा उहापोह केलेला आहे. अमर्षगणाचे म्हणणे असे की सृष्टीची उत्पत्ती ताप म्हणजे तपस्स ताप पासून झाली. ब्राह्मण बृहस्पतीचे म्हणणे असा असावा. प्रजापती परमेश्वरने बृहस्पतीच्या मताचा विरोध केला व तसे प्रतिपादन केले की जल हेच सृष्टीचे मूळ होय. अनिलचे कथन असे आहे की वायू हेच मुख्य तत्व होय, त्यातच गती वेग उत्पन्न करण्याची शक्ती आहे. दीर्घामताचे म्हणणे असे आहे की सर्वांचा मूलाधार सूर्य होय. नारायणाच्या मतानुसार पुरुष सृष्टीचे मूळ कारण आहे. नारायणाच्या मतानुसार पुरुष हे सृष्टीचे मूळ कारण होय. पुरुषापासून सूर्य, चंद्र, पृथ्वी, जल इत्यादी आणि सर्व प्राणी व मनुष्य देखील उत्पन्न झालेले आहेत. हिरण्यगर्भाचे मत असे की अग्नी विश्वाची उत्पादक शक्ती होय. तसे विश्वकर्माचे मत असे आहे की जलापासून सृष्टीची रचना झाली. त्याचे म्हणणे असे होते, विश्वकर्माचे जलापासून सृष्टीची रचना झाली असे होते. त्याच्या पुढे विश्वकर्मा असे सांगतात, पुरुष आदी आणि अंत होय व त्यानेच जलापासून सृष्टीची रचना केली असावी, असं विश्वकर्माचं मत आहे.
सिद्धार्थास वेदमंत्रामध्ये मानवाच्या नैतिक उत्तरणास सहाय्यक होणारी एकही गोष्ट दिसलेली नाही आहे. त्यास निष्प्रयोजन वाटलेले आहेत. त्यामुळे त्यापासून ग्रहण करण्यासारखी एकही गोष्ट त्यास दिसलेली नाही. वेदापासून काही महत्त्व नाही असं सिद्धार्थास एकंदर वेदाचा अभ्यास केल्यानंतर जाणवलेलं आहे. वैदिक ऋषींनी देवांनी ज्ञानाची लालसा होती व ती सत्य शोधण्याच्या प्रवासात होते. परंतु त्यांना तसं सत्य हे मिळालं नाही. त्यामुळे त्यांचे तत्त्वज्ञान हे सिद्धार्थास परिपूर्णता व्यर्थ स्वरूपाचे वाटले. सिद्धार्थाने जेवढा मोठा अभ्यास केला त्यात सिद्धार्थ वेदाविषयी जी काही कल्पना आहे किंवा सिद्धार्थास वेदाचं तत्त्वज्ञान आहे ते व्यर्थ आहे असं म्हणावं असं सिद्धार्थाने म्हणलेलं आहे. सिद्धार्थाने वेद अपौर्व असल्याचे नाकारले. सिद्धार्थाने कोणत्याही गोष्टीचा परिपूर्ण असा अभ्यास केलेला जरी आहे. सिद्धार्थाला असेही वाटतं की वेदाविषयी ज्यावेळी सिद्धार्थ वेदामध्ये बोलतात त्यावेळी सिद्धार्थाचं असं मत आहे की सिद्धार्थास विचार स्वातंत्र्य ही सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट वाटत होती. वेदाचा अभ्यास करत असताना सिद्धार्थाला वेदापेक्षा स्वतःचं विचार स्वातंत्र्य हे फार महत्त्वाचं वाटत होतं. आणि आजचा इथे जिज्ञासेचा जो प्रश्न आहे मी इथे संपवतो आहे. आपण नक्कीच यावरती विचार करावा. आपण लाईक शेअर करून जिज्ञासा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवावी एवढं बोलून मी आपलं सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. जय भीम. पुन्हा भेटूया याच वेळेला उद्या संध्याकाळी. धन्यवाद. जय भीम.